नंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय। तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठीच पुजाऱ्यांचं नाव घेतलं जातंय असा आरोप पुजारी वर्गानं केलाय। पुजाऱ्यांना विनाकारण गोवलं जात असून पुजाऱ्यांची बदनामी सहन केली जाणार नाही असा इशाराही पुजारी वर्गाकडून दिला जातोय। ड्रग्ज प्रकरणामध्ये आपला मुलगा आणि सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई करा अशी मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। इतका मोठा विषय भाजप आमदार राणा पाटील यांनी विधानसभेत उपस्थित का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी राणा पाटलांवर हल्लाबोल केला। राजस्थानात एका दलित युवकानं हिंदू धर्माच्या मंदिरात प्रवेश केल्यामुळे तेथील भाजपच्या एका नेत्यानं त्या मंदिराला गंगाजलानं अभिषेक घातला। यावर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अजब वक्तव्य केलंय। बौद्ध धर्मियांनी हिंदू धर्मियांच्या मंदिरात जाऊ नये असं वक्तव्य त्यांनी केलं, पण या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लातूरच्या चाकूर ते घरणी मार्गावरती भीषण अपघात घडला। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पुण्याकडे घेऊन जात असताना आरोपीनं पळून जाण्यासाठी अचानक कारचं स्टेअरिंग वळवलं, त्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटून कार उलटलेली आहे। भिवंडीच्या हायवे दिवे येथील पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या भागवत कथा सोहळ्याला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागनं हजेरी लावली। यावेळी दोघांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। आज मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी 1500 टँकरचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारनं ज्या अटी घातलेल्या आहेत त्या मुंबईत पाळणं अशक्य आहे, त्यामध्ये सूट मिळायला हवी आणि नाईलाजास्तव हा पाणी पुरवठा बंद करावा लागतोय असं संघटनेकडनं सांगितलं गेलंय। वसई पूर्वेकडच्या ग्रामीण भागातील कामण, देवदळ, कोल्ही, चिंचोटी, सातिवली, गिद्राई या भागामध्ये भीषण पाणीटंचाई पाहायला मिळते। पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेवरती मोर्चा काढत निषेध नोंदवला। पुण्याच्या नांदेड सिटी परिसरात एका सोसायटीत तुंबळ हाणामारी झाली। सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं तरुणाला बेदम मारहाण केली। सोसायटीच्या नावाचं स्टिकर वाहनांवरती लावण्यामुळे सुरक्षा रक्षक आणि सोसायटीत राहत असलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। पुण्याच्या सहकार नगरात खंडणीची मागणी करत एका महिलेचा विनयभंग झालाय। महिलेला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला गेला। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 650 रुग्णालयांना नोटिसा बजावल्यात। रुग्णांकडून उपचारांसाठी ॲडव्हान्स पैसे न घेण्याचे आदेश दिले गेलेत। ॲडव्हान्स पैसे घेतल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द केली जाईल असा इशारा दिला जातोय। नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत उद्या 14 तास पाणी पुरवठा बंद असेल। मोरबे मुख्य जलवाहिनीवरती वारंवार पाणी गळती होत असल्यानं जलवाहिनी बदलण्याचं काम केलं जाईल। तुर्भेमध्ये सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शहराचं आधुनिकीकरण झाल्यानं गावपण जपण्यासाठी ठाणे बेलापूर पट्ट्यातील आगरी कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेनं अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। शहरातील अनधिकृत होर्डिंग्स काढत पालिकेनं धडक कारवाई केली। पुणे शहरातल्या वायू प्रदूषणावर महापालिकेनं तोडगा काढलाय। पालिकेनं शहरात विविध ठिकाणी फॉगिंग मशीन्स बसवल्यात। या मशीनच्या माध्यमातून केमिकलची फवारणी केली जाईल। ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी आता मराठी की पाठशाला हा उपक्रम राबवला जाईल। उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यावरती भर दिला जाणार आहे। बदलापूरमध्ये पालिकेनं अतिक्रमणाच्या कारवाईत जप्त केलेलं साहित्य स्मशानभूमी परिसरात ठेवलंय। दरम्यान नागरिकांच्या विरोधानंतर 8 दिवसात साहित्य काढण्याचं आश्वासन पालिकेकडून दिलं गेलं। डोंबिवलीतल्या मारहाण प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे। इंग्रजी मराठी वादाचा रंग देत जुन्या वादातनं ही मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात भंगार गोदामाला मोठी आग लागली। सुदैवानं जीवितहानी झालेली नसली तरी गोदाम मात्र जळून खाक झालंय। श्री क्षेत्र गणेशगड आणि नागनाथ संस्थान नागतळा येथील महंत काशीनाथ महाराज यांनी प्रारंभित केलेला फिरता नारळी सप्ताह बीडच्या आष्टी तालुक्यातल्या बावी दरेवाडी इथे सुरू झालाय। या निमित्तानं बावी दरेवाडी नारळीमध्ये 25,000 भाविकांची पंगत पाहायला मिळाली। नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर या तालुक्यात करडईचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मात्र आता या काटेरी करडईला काढणीसाठी मजूरच मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आहे। मालेगाव पालिका आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। माजी आमदार आसिफ शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली आहे। जुन्नरच्या आळेफाटा बस स्थानक परिसरात
चोरी करणाऱ्या पोलिसांनी दोघांना अटक केली। त्यांच्याकडनं पोलिसांनी चारचाकीसह दागिनेही जप्त केले। परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था महिन्याभरापासून विस्कळीत झाली आहे। अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस राहत नसल्याची तक्रार केली जाते। दरम्यान शहरातील सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नवीन महाबळेश्वर अंतर्गत असलेल्या मुनावळे येथे नव्याने सुरू होणाऱ्या जलपर्यटन प्रकल्प थांबवण्याचा आदेश प्रशासनाकडून दिला गेला आहे। सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हा आदेश काढला गेला। बीडच्या मस्ताजोगमधील आवादा कंपनीच्या सुरक्षेत वाढ झाली आहे। 25 जवान 24 तास तैनात केले जातील। सलग 5व्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते। त्यामुळे सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढतोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घेतलेले दागिने ग्राहक विक्रीसाठी आणताना दिसतात। राहुरीच्या वाबडेवाडीमध्ये कोंबड्यांची शिकार करण्यासाठी एक बिबट्या घुसला। आत प्रवेश करत बिबट्यानं काही कोंबड्या फस्त केल्या, मात्र त्यानंतर बिबट्या पोल्ट्री फार्ममध्येच अडकून पडला। दरम्यान ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर वन खात्याने बिबट्याची सुटका केली। अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात भिक्षेकरांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय। दरम्यान उपचार न करणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। बुलढाण्यामध्ये विहिरीच्या संरक्षण जाळीमध्ये बिबट्या अडकल्याची घटना घडली। वन विभागाच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितपणे वाचवण्यात आलं। रत्नागिरी एमएसएमई मध्ये 1037 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। एमएसएमई मधील 550 MOU आज झालेले असल्याची माहिती उदय सामंतांकडून दिली गेली। संभाजी महाराजांचा जन्म ते बलिदान असा संघर्षमय जीवनपट कराड शहरातील साक्षी शहा यांनी रांगोळीद्वारे रेखाटलाय। सलग 28 दिवस रांगोळी काढत विविध प्रसंग रेखाटले गेले आहेत। बीडच्या जळगावमधील गायरान जमीनधारकांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध केला। यावेळी 3 जमीनधारकांनी पोलिसांसमोरच विषप्राशन केलं। तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीडच्या वडवणीमध्ये 2 गटात हाणामारी झाली। रुग्णालयाचा फलक काढण्यावरनं वाद झालेला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या दोनही गटातील 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कन्नड घाटामध्ये रेल्वे आणि महामार्गासाठी 3 बोगद्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग सुकर झालाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी दिली गेली। अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावात अंगणवाडीच नसल्यामुळे मोठी खळबळ उडाली। या गावामध्ये 3 वेळेला अंगणवाडीसाठी सातत्याने निधीचा प्रस्तावही मंजूर झाला, पण आलेला निधी वापरताच न आल्यामुळे गावावरती चक्क उसन्या घरात अंगणवाडी भरवण्याची वेळ आली आहे। नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान केलंय। अचानक आलेल्या पावसानं हळद सुद्धा भिजून गेली। वाऱ्यामुळे केळीच्या पानाची चाळण झाली आहे। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे। यानंतर एक मोठी बातमी पुण्यातनं आहे। पुण्यामधल्या नांदेड सिटी मारहाण प्रकरणी एक नवी माहिती समोर येते आणि व्हिडिओ सुद्धा पुढे आलेला आहे। नांदेड सिटी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती। ज्या तरुणाला मारहाण झाली, आधी त्याच तरुणानं एका वयस्कर सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। नांदेड सिटीमधल्या मधुवंती सोसायटीच्या गेटवर वाहनांवरती स्टिकर लावण्याच्या मुद्द्यावरनं हा सगळा वाद उफाळलेला। दरम्यान नांदेड सिटी प्रशासनानं पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस अधिक तपास करतात। आणि अमरावती शहरातल्या पंचवटी आणि राजकमल चौकात 2 रील स्टारचा धुमाकूळ पाहायला मिळाला। दोनही बाजूने ट्रॅफिक जाम असताना 2 रील स्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते। या दोघांनाही वाहतूक पोलिसांनी रोखलं का नाही असा सवाल उपस्थित होतोय। शिर्डीमध्ये रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीतनं 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांना खुलं कारागृह इथे पाठवण्यात आलं। त्यातील 10 भिकाऱ्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात धाडलं गेलं, मात्र त्यांच्यावरती उपचार न करता त्यांना एका खोलीत डांबून ठेवल्यानं 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आता चौकशी समिती स्थापण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षकांच्या वतीनं भिंतीवरती चित्र रेखाटली गेली आहेत। या चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड, स्वच्छता, शिक्षणाची गरज या विविध समाज प्रबोधन करणारी चित्र पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचं छत कोसळलंय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। पगारवाढ, प्रवाशांची सुरक्षितता, नवीन बसगाड्या,
यासाठी बस कामगार संघटनेनं आवाज उठवावा. शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी असू असं प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केलं. भुसावळमध्ये तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 45 अंशांवर गेलाय. नगरपालिकेच्या रुग्णालयात उष्माघाताचा कक्ष स्थापन केला जातोय. बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटलांनी पाणी टंचाईचा आढावा घेतला. तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या. जळगावमध्ये पारा पुन्हा वर गेलाय. 2 दिवसात 2.5 अंशांची वाढ झालेली आहे. जळगावचं तापमान 43.5 अंशांवर गेलंय. उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस रस्त्यांवरती मात्र शुकशुकाट दिसतोय. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं. वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसह विविध मागण्या केल्या गेल्या. येवल्याच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कार आणि दुचाकीची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात दोनही वाहनातले 5 जण गंभीररीत्या जखमी झाले. पंढरपूरला आलेल्या प्रवाशाला कंडक्टरकडनं मारहाण झाली. चंद्रभागा बस स्थानकाजवळ ही घटना घडली. बस थांब्यावरती उतरायच्या आधीच बेल वाजवल्यावरनं दोघांमध्ये वाद झाला होता. शेगाव बस स्थानकासमोर उभ्या करून ठेवलेल्या 2 प्रवासी वाहनांना अज्ञात इसमानं आग लावून पेटवून दिलं. या आगीमध्ये 2ही वाहनं जळून खाक झाली आहेत. अमरावती शहरात भर चौकात रील बनवणाऱ्या जोडप्याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. या जोडप्यावरती कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांकडून दिला गेला आहे. शहापूरच्या भातसा नदीत आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या 3घांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक आई आणि मुलाचा समावेश आहे. गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरती 2 संशयित व्यक्तींकडनं 9,74,000 किमतीचे दागिने, चांदीचे दागिने जप्त केले गेले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. मस्साजोगमधील आवादा कंपनीचं 13 लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलंय. अज्ञात व्यक्तींनी कंपनीत असलेल्या अभिजित दुनघव आणि आकाश जाधव या दोघांचे हातपाय बांधून ही चोरी केली आहे. रायगडच्या रोहा परिसरात एका वृद्ध महिलेनं नातवासह इमारतीवरनं उडी मारत आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नागपूरच्या दुर्गावती चौक परिसरात एका फटाका गोदामाला मोठी आग लागली. फटाक्यांमुळे परिसरात अग्नितांडव पसरल्याचं पाहायला मिळालं. डॉ. बाबासाहेब